श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो नमस्कार. आजचा आपला जो टॉपिक आहे हा लग्न आणि संसार याविषयी आहे. लग्न ॲक्च्युली ही जी संकल्पना आहे ही खूप सुंदर आणि खूप अप्रतिम आहे. कारण आपल्या पूर्वजांपासून ते आजपर्यंत काही हजार वर्ष झाली तेव्हापासून लग्न ही संकल्पना चालू आहे आणि खूप सुंदर आहे. आणि भारत हा देश जो आहे हा संस्कृती प्रधान देश आहे आणि पूर्ण जग आजही भारताच्या बाबतीत जर कधी आकर्षलं जर जात असेल तर हे फक्त संस्कार आणि संस्कृती या बाबतीत आहे. आणि हे आपण सर्वांना माहितीच आहे. असं काही नाही की हे माहिती नाही, माहिती आहे. पण आपण त्याचं कळत न कळत दिवसानुरूप जसं पुढे चाललोय तसं पाश्चात्य अवलोकन करतोय. आणि हे जे पाश्चात्य अवलोकन आपण करतोय तर याचा कळत न कळत आपल्या येणाऱ्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम 100% होतोय. मग लग्न ज्यावेळेस जमतं किंवा लग्न ज्यावेळेस दोन कुटुंब एकत्र येतात आणि खूप सुंदर पद्धतीने ते सगळ्या काही विधिवत होतात. देवा ब्राह्मणांच्या हातून लग्न होतं, दोन कुटुंब एकत्र येतात, दोन जीव एकत्र येतात आणि तो नंतर संसार चालू होतो. लग्नाचा सुरुवातीचा काळ तर खूप सुंदरच असतो. म्हणजे जनरली आतापर्यंत तर मी बघितलंय की लग्न हा जो विषय आहे खूप सुंदर आणि खूप भारतामध्ये तर मे बी खूप मोठा खर्च सरासरी 2 लाखापासून ते 200 करोड पर्यंत लग्न करणारी लोक भारतामध्ये आहेत. आणि म्हणजे 2 लाखातही लग्न होतं, 200 करोड मध्येही लग्न होतं, नाही ना. सुख तेच, फक्त फरक एवढा आहे की अन्न जे आहे हलकं भारी असेल, देणं घेणं हलकं भारी असेल, भांडे कुंडे हलकं भारी असेल, असा विषय असतो. आणि खूप सुंदर लग्न ही संकल्पना आहे. लग्न होतं त्यानंतर संसाराला मुलं लागतात आणि संसार ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस मजा येते. मित्रांनो जीवन खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे जर तुम्ही जगलात आणि खूप जर चांगलं जगायचं असेल तर त्याला खूप काही लागत नाही. जगायला खूप पैसेही लागत नाही आणि जगायला खूप मोठं ज्ञान लागतं असंही काही नाही. फक्त दोघं जीव जे आहे ते समजून घेणारे असावे, घरातली जी लोक आहे ती समजून घेणारी असावी. आता ऍक्च्युली होतं काय तर मी आतापर्यंत बघितलंय लग्नाचा सुरुवातीचा कालावधी छान असतो. नंतर जे आहे जसं घरामध्ये वाद विवाद वादंग ह्या गोष्टी होत जातात. आणि ज्यावेळेस वादविवाद होतात तर त्याला कारणं एवढी छोटी छोटी असतात. मित्रांनो नवरा बायकोची जर भांडणं तुम्ही बघितली तर खूप छोटी असतात, खूप छोटी. म्हणजे जी नॉर्मल मी तर आतापर्यंत जनरली असं बघितलंय का स्त्रिया ह्या खूप कमी याच्यामध्ये खूप आनंदी राहतात. जर एखाद्या स्त्रीला खुश करायचं असेल तिला एक गजरा द्या, ती तुम्हाला सांगतो ती ढगात, असा विषय असतो. मात्र आपण असं करत नाही. आपण बाहेर किती खर्च करतो काय करतो याचा आपल्याला काही अंदाज नसतो. परंतु आपण घरच्या बाबतीत आलं तर बऱ्याचशा गोष्टी आपण ऍडजस्टमेंट आपली असते. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही जीवन जे सुरुवातीचं लाईफ लग्नाचं आपलं असतं हेच लाईफ पूर्ण शेवटपर्यंत असावं किंवा असायला पाहिजे यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. पहिली गोष्ट तर दोघा नवरा बायकोंचं संगनमत असलं पाहिजे. आपल्या सासू सासऱ्यांची खूप प्रामाणिकपणे सेवा केली पाहिजे. आणि सासू सासऱ्यांनीही सुनेची, कारण की ती दुसऱ्याच्या घरून आलेली मुलगी आहे, दुसऱ्याची जे आईबाप आहे, जी तुमची मुलगी आहे याच मुलीप्रमाणे जर सुनेला तुम्ही सांभाळलं तर संसार एकदम उत्कृष्ट होतो. पूर्वी खूप त्रास असायचा. म्हणजे पूर्वी सासूही खूप त्रास द्यायच्या सुनेला आणि होता हा काळ होता. परंतु आज तसं राहिलं नाही. आज सासू सासरे खूप समंजस आहे, खूप सांभाळून घेतात आणि खूप सांभाळून घेऊन सुनेनंही त्यांना सांभाळून घ्यावं अशी सर्वांची इच्छा असते. पण ऍक्च्युली काय होतं आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीचं अवलोकन झाल्यामुळे पहिली गोष्ट तर बाहेरचं खाणं, शॉपिंग या सगळ्या गोष्टी वाढल्या आणि त्याने काही होत नाही. मित्रांनो जगायला खूप पैसे लागतात असं मला तरी वाटत नाही. म्हणजे जर कधी 2 धान्याची पोती, मग त्यामध्ये गहू ज्वारी बाजरी कोणतंही धान्य तुम्ही खात असाल 2 पोती सरासरी 3000 ते 3500 रुपये क्विंटल धान्य आहे. 3500 रुपये क्विंटल, 2 क्विंटलचे तुम्ही 7000 रुपये धरा.
तांदळाचे जे आहे मोजून 50 ते 60 रुपये किलोचा चांगला तांदूळ तुम्हाला मिळतो. तो तांदूळ तुम्ही 7,000 रुपये वर्षाला धरा. भाज्या तुम्ही 500 रुपये गुणिले 4 हप्ते, हप्त्याला 500 रुपयाचा भाजीपाला इनफ 4-5 लोकांसाठी. 2,000 रुपये महिन्याला खर्च होतो. 12 24,000 रुपये भाज्यांचा खर्च झाला. इतर जर खर्च जर तुम्ही धरला, दुधाचे खर्च जर तुम्ही धरला, तर ऍव्हरेज एका फॅमिलीला 1 लिटर पासून ते 2-3 लिटर पर्यंत दूध लागतं. जर 4 लोक असतील तर 1 लिटर दूध इनफ आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की एक 50 ते 60 रुपयापासून डेलीचा खर्च आहे, तर महिन्याचा 1500 ते 1800 रुपये खर्च तो झाला. म्हणजे सरासरी 17-18 हजार रुपये वर्षाला तो खर्च झाला. म्हणजे हा सगळा जर खर्च तुम्ही बघितला, धान्याचा खर्च 7,000, तांदळाचा खर्च 7,000, भाज्यांचा खर्च सरासरी 24,000 वर्षाचा, त्यानंतर दुधाचा खर्च वर्षाचा 18 ते 20,000, आणि इतर तुमचं हॉस्पिटल अमुक तमुक वगैरे इतर 20,000, म्हणजे 70 ते 75 हजार रुपयाच्या आसपास तुमचा वर्षाचा खर्च इनफ असतो. आता खूप जर कधी हाय क्लास फॅमिली असेल तर तुम्ही यापासून तुम्ही वाढवत जा, आणि वाढवत गेले तरी किती वाढत जातो तुम्ही मार्क करा. म्हणजे वाढवत जर गेले तर किती वाढत जातो हे तुमच्या लक्षात येईल की बाबा खूप वाढत नाही. एखाद्याच्या घरामध्ये वर्षाला जर कधी 50,000चा खर्च असेल तर थोड्या मोठ्याच्या घरात 70,000 असेल, त्याच्यापेक्षा थोडा मोठा लाख असेल, 1.5 लाख असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल ना. आणि आजच्या मितीला जी काही कमवणारी मंडळी आहे सरासरी 3 लाखापासून ते 30 लाखापर्यंतची पॅकेज वर्षाची आहे. किती सुखी असायला पाहिजे. पण छोटी छोटी कारणं असतात. छोटी छोटी कारणं काय असतात तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, त्या गोष्टीवरून तुम्हाला काय घ्यायचं हे तुम्ही घ्या. एक साधू असतो, त्याची 2 शिष्यगण असतात. आता हे खूप सुखानं एका गावामध्ये राहत असतात, आणि त्या गावातून ते दुसऱ्या गावांना त्यांची जी माधुकरी मागण्यासाठी ते जात असतात. तर हे दररोज त्यांचा नित्यक्रम असायचा. सकाळी जायचे, त्यानंतर दुपार 3-4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत ते यायचे, गुरुजींना आपलं धान्य द्यायचे, आणि त्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. पूजा अर्चा अमुक तमुक वगैरे तपश्चर्या वगैरे ती लोक करायची. आता ज्या वेळेस ही 2 साधू, पावसाळ्याचे दिवस होते, 2 साधू भिक्षा मागण्यासाठी गेले. आता भिक्षा मागण्यासाठी मागता कसं आहे, कधी कधी कोणी देतं कोणी देत नाही, आणि त्या अनुषंगाने खूप दूर गेले. आणि खूप दूर म्हणजे बरेच दूर गेले, आणि दूर गेल्यानंतर त्यांना वाटेत नदी लागली. तर नदी ओलांडून ते दुसऱ्या गावी गेले. तर तिथे त्यांना खूप चांगली माधुकरी मिळाली, खूप चांगली भिक्षा मिळाली, आणि ती भिक्षा मागून ते रिटर्न येत असताना ज्या नदीतून ते गेले होते त्या नदीमध्ये पूर आलेला होता. आता पूर आलेला होता तर त्या ठिकाणी त्यांनी बघितलं का आता आपल्याला त्या बाजूला जावं लागेल. तर मग त्यांनी त्यांच्यावाले जे आणलेलं सामान ते सगळं व्यवस्थित गोळा केलं. तेव्हा तिथे त्यांना एक स्त्री दिसली की तिलाही त्या बाजूला जायचं होतं. आता हे तर ब्रह्मचारी लोक. आता या ब्रह्मचारी लोकांमधून तर दोघांनीच्या मधला एका व्यक्तीने ठरवलं की नाही आपण तर ब्रह्मचारी, आपण तर स्त्रीला त्या बाजूला नाही नेऊ शकत. तर एक साधू त्यामधला खूप समंजस आणि खूप ब्रॉड विचाराचा होता. त्याने त्या स्त्रीला धरलं आणि त्या काठावरून या काठावर आणून ठेवलं. आता त्या स्त्रीला त्याने ह्या काठावरून त्या काठावर आणून ठेवलं. नंतर ती साधूगण पुन्हा आपल्या आपल्या त्या कुटियात आली, त्या गावात आली, आणि त्यांच्या त्या महाराजांना ते सगळं अन्न दिलं. त्यानंतर त्यांनी बसून ते खायला लागली. तेव्हा ज्या साधूनं त्या स्त्रीला या काठावरून त्या काठावर सोडलं होतं, त्याच्यात दुसरा जो साधू होता त्याने लगेच आल्या महाराजांना सांगितलं की महाराज अनर्थ झाला. अनर्थ असा झाला की आपण ब्रह्मचारी आहोत, या आपल्या ब्रह्मचारी व्यक्तीचं ब्रह्मचर्य खंडित झालं. त्याने ते एका स्त्रीला या काठावरून त्या काठावर सोडलं. आता त्यांचे गुरुवर्य जे होते, त्यांचे जे महाराज जे होते, त्या महाराजांनी सांगितलं अरे बावळ्या, अरे म्हणे त्याने तर त्या काठावरून या काठावर आणून सोडलं, तू तर तिला घरापर्यंत घेऊन आला. सांगायचं तात्पर्य हे आहे का मित्रांनो, आपल्या संसारी जीवनामध्ये ज्या गोष्टी जिथं झाल्या तिथंच सोडायचा प्रयत्न करा. खूप जास्त लांबवू नका. आणि खूप जास्त लांबल्यामुळे होतं काय का त्यामध्ये मनामध्ये द्वेष निर्माण होतो, आणि द्वेष निर्माण झाल्यानंतर ते हे बघा, माझ्या बघण्यात असं आलं असं काही नाही. लग्न होतात, प्रेम होतं, त्यानंतर मुलं होतात. म्हणजे असं काही नाही की असं तर मी बघितलं की बऱ्याच जणांचं प्रेम नाही तरी 2-2, 4-4 पोरं होतात. संसार होतो, एंड बी होतो, है ना. पण जे जीवन भगवंतानं, कारण की ज्या जीवनासाठी भगवंत सुद्धा तरसत आहे मानवरूपी देहासाठी, कारण की मानवरूपी देहामध्ये येऊन आज तुम्ही विचार करा, संत महंत यांनी मोठमोठे इतिहास गाजवले. तर हा जो विषय आहे, संसारी जीवन किती सुखी आणि किती भारी, तर हे तुम्हाला अनुभवायला देण्यासाठी भगवंतानं हा अवतार तुम्हाला दिलाय.
तर याचं जे ना खूप आनंदाने आणि खूप प्रामाणिकपणे करा, खूप प्रेमानं राहा, एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा. जर कधी तुमच्यामध्ये काही क्लेश असेल, काही द्वेष असेल, तर प्रेम करा. प्रेमानं सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात, प्रेमानं सगळ्या गोष्टी निघून जातात. म्हणजे जर कधी समजा एका घरामध्ये जर कधी 5 लोक असतील, 6 लोक असतील, 8 लोक असतील, 10 लोक असतील किंवा 40 लोक असतील, तुम्ही विचार करा, सासू सासरे असतील, सासू सासऱ्यांचं काम काय की आपल्याकडे आलेली जी परघरची सून आहे त्या सुनेला खूप जीव लावणे, एवढा जीव लावणे की आपल्या मुलीसारखा. कारण मुलीचं काही चुकलं तर आईबाप कधी तिला खूप जास्त आपण ज्याला काय म्हणतो, खूप जास्त आरडावी करत नाही किंवा खूप जास्त तिला टॉर्चर करत नाही. तसंच सुनेचंही कर्तव्य हे आहे का जसं आईबापाच्या बाबतीमध्ये त्या करतात तसं त्यांनी आईबापाच्या बाबतीमध्ये त्यांनी सासू सासरे ही आईबापच आहेत असं समजून त्यांनी वागावं, तर किती सुंदर. आणि मुलांनी काय करावं की बाबा त्या दोघांचं जे काही आहे झालेले काही वाद विवाद असतील तर ते शॉर्टमध्ये सॉल्व्ह करून पुढे चाला, सुखी जीवन. आणि प्रत्येक सासू सासऱ्यांनी जर समजलं ही माझी मुलगीच आहे तर सुखी झालं आहे. काही सारे परिवार माझ्या पाहण्यामध्ये बी मित्र आहे का सुनांना खूप चांगलं आणि खूप अप्रतिम सांभाळतात, मुलीपेक्षाही भारी सांभाळतात. आणि आहे असं प्रत्येकानं केलं तर प्रत्येक जण सुखी होऊ शकतो, प्रत्येक जण आनंदाने राहू शकतो. आणि हा संसाररूपी जो देह तुम्हाला मिळाला आहे आणि ह्या संसाररूपी देहामध्ये तुम्ही सुखी होऊ शकता. कारण की आपले महाभारत, रामायण, मोठमोठे वाङ्मय घ्या, उपनिषद घ्या, यामध्ये खूप मोठा हे नाहीये. माणसाच्या 4च गोष्टी आहेत: आहार, निद्रा, धन आणि मैथून. आहार, निद्रा, धन आणि मैथून, या पलीकडे दुसरं काय? तर मग या जर 4च गोष्टी जीवनामध्ये जगण्यासाठी आहे तर त्या प्रॉपर पद्धतीने जगा ना. की ज्या प्रॉपर पद्धतीने जगण्यानंतर येणारा काळ, तुमची मुलं, तुमची येणारी पिढी खूप सुंदर घडेल. आणि ती सुंदर घडेल यासाठी तुम्हाला आजपर्यंत सगळ्या काही ज्या गोष्टी तुम्ही केल्या त्या भविष्यात होऊ नये यासाठी तुम्ही करणं, सगळ्या गोष्टी त्याचं काळजी घेणं गरजेचं आहे. आणि खूप सुंदर आहे मित्रांनो, एवढं सुंदर आहे जीवन ना, फक्त जगता आलं पाहिजे. जगण्यासाठी प्रेम लागतं, खूप पैसा पाहिजे, खूप ऐशो आराम पाहिजे असं काही नाही. फक्त तुम्ही हा विचार करा का माझ्याकडे खूप भरभरून प्रेम आहे, कारण देणारा तो आहे, देणारा तो आहे. तुम्ही ज्याही देवाला मानत असाल, ज्याही देवाला मानत असाल, या भूतलावरती 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देवांपैकी तुम्ही कोणत्याही देवाला मानत असाल त्याला मनापासून माना, त्याची मनोभावे पूजा करा आणि मनोभावे पूजा करून त्या गोष्टींना तुम्ही तिथं सरेंडर व्हा. तुमची फॅमिली, तुमचा परिवार 100% सुखी होणार, 100% चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीत होणार. तर अशा पद्धतीने सगळ्यांना तुमच्या वैवाहिक जीवन, भावी आयुष्य, तुमचं कुटुंब यांना शुभेच्छा. सगळेजण सर्वेनु सुखिनो भवंतु. धन्यवाद. स्वामीराज फाउंडेशन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशाच पद्धतीने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहो, नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहो. सदिच्छा.